सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या शनिवार 27 एप्रिलला संकष्ट चतुर्थी आलेली आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकायची आहे. घरात गोमूत्र आणि हळद मिश्रित पाणी शिंपडायचं आहे. उंबरठ्यावर सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दारावर सुद्धा एक हळदीचं का होईना एक स्वस्तिक काढायचं आहे. महिलांनो, तुम्ही जर हा उपाय म्हणजे ही सेवा हळदीने आपल्या घरात जर हे उपाय केले तुम्ही, तर कायम लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल. दरिद्री तुमच्या घरात सुद्धा डोकावणार नाही कधी. म्हणून संकष्ट चतुर्थीला उद्या शनिवारी आपल्या घरात हळदीचे हे उपाय 3-4 ठिकाणी हळदीचे उपाय अवश्य करा. आपल्या गॅस ओट्याच्या भिंतीवर सुद्धा एक हळदीने स्वस्तिक काढा. माता अन्नपूर्णा तुमच्या घरात वास करेल. त्याचबरोबर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. घरात हळदीचं पाणी, हळद गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडायचं आहे. मुख्य दारावर एक स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यातसुद्धा हळद टाकायची आहे. कायमची दरिद्री अलक्ष्मी तुमच्या घराबाहेर निघून जाईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात सतत हसत मुखाने अखंड वास करेल. त्याचबरोबर हळद ही श्री विष्णुप्रिय आहे आणि विष्णू म्हणजेच गणपती बाप्पांचाच अवतार आहे. श्री विष्णू म्हणजे विष्णूंचाच अवतार गणपती बाप्पा आहे. तर ह्या दिवशी हळदीचे हे उपाय अवश्य करा. त्याचबरोबर गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे. पंचामृताने घाला, कच्च्या गाईच्या दुधाने घाला. नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे बाप्पाला. किमान 1 वेळा तरी गणपती अथर्व शीर्ष बोलून किंवा 21 वेळा ओम गण गणपती नमः मंत्र जपत आपल्याला बाप्पाला अभिषेक घालायचा आहे. आपल्याला बाप्पाला अभिषेक घातलेलं पाणी आपल्या मुलांना आवर्जून चमचाभर का होईना आईने द्यायचं आहे. आईला काही कारणास्तव नाही जमली ही सेवा बाप्पाची, तर वडिलांनी केली तरीही चालेल आणि मुलांना चमचाभर का होईना तीर्थ अवश्य प्यायला द्यायचं आहे. अथर्व शीर्ष बोलून बाप्पाला अभिषेक करा किंवा गणपतीचा एखादा मंत्र जो तुम्ही रोज जपत असाल त्याचा मंत्र जप करून बाप्पाला अभिषेक घाला आणि त्याचं पाणी तीर्थ मुलांना 1 चमचाभर का होईना द्यायचं आहे. त्याचबरोबर बाप्पाला लाल फुलं, बाप्पाला आधी आसनावर बसवायचं आहे. थोडीशी तांदळाची रास करा, त्याच्यावर बाप्पाला आसनास्थ करा. त्या बाप्पाला एक चंदनाचा टिका लावा. लाल फूल व्हा, एक का होईना जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. 21 दुर्वांची जुडी उजव्या हातात घेऊन 1 वेळा अथर्व शीर्ष बोलून बाप्पाला दुर्वा व्हायचे आहे. दुर्वा वाहताना हळदी कुंकू लावूनच बाप्पाला दुर्वा व्हायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही जर थोडंसं कुंकू ओलं करून त्यात दुर्वांचं देठ बुडवून त्याबरोबर थोड्या अक्षता कुंकवात ओल्या करून त्या अक्षता आणि ते दुर्वांचे देठ बुडवलेल्या 21 दुर्वांची जुडी जर बाप्पाला तुम्ही उद्या संकष्ट चतुर्थीला शनिवारी अर्पण केली, तर तुमच्या सर्व मनोकामना लगेच पूर्ण करेल बाप्पा. नक्की करा हा उपाय. थोडंसं कुंकू ओलं करा, त्यात दुर्वांचे देठ बुडवायचे आहे आणि ती दुर्वांची जुडी बाप्पाला व्हा. थोड्याशा अक्षता आपल्याला कुंकवात ओल्या करून त्या बाप्पाच्या चरणी अर्पण करायच्या आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या लग्न कार्यात जर अडथळे येत असेल तर त्यासाठी सुद्धा एक उपाय सांगत आहे. 21 उद्या बाप्पाची छान पूजा करा. त्याबरोबर 21 दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने, मुलगा किंवा मुलगी ज्यांच्या लग्नात प्रॉब्लेम येत आहे त्यांनी उपाय करायचा आहे. मुलं मुली जवळ नसेल आईवडिलांनी करा. 21 दुर्वांची जुडी तयार करून घ्या, स्वच्छ धुवून घ्या. त्याला थोडीशी हळद लावायची आहे. कुंकू लावू नका, फक्त हळद लावा आणि लग्न जमण्यासाठी बाप्पाच्या चरणी मनापासून प्रार्थना करा आणि बाप्पाला ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. त्याचबरोबर केशरी मोदक किंवा गुळाचे मोदक जरी तुम्ही स्वतःच्या हाताने बनवून 21 खडे बाप्पाला अर्पण केले तरीही चालेल. लगेच तुमची लग्न कार्यातील अडथळे दूर होतील आणि लग्न जमण्यासाठी बाप्पा स्वतः मदत करेल. मुलांनी नाव कमवावं असं वाटत असेल तर उद्या आईने गणरायाला तुम्ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तर तुम्हाला काय अर्पण करायचं आहे? एक तुम्हाला नारळ अर्पण करायचं आहे. शेंडीचं पाण्याचं घ्यायचं आहे किंवा ते नारळ नाही मिळालं, तुमच्याकडे एखादं शहाळं असेल तर एक शहाळं अर्पण करायचं आहे. तुम्ही हे मंदिरात जाऊनच अर्पण करायचं आहे.
एक शहाळं बरोबर घेऊन जा. मी म्हणेल 2 घेऊन जा. एक बाप्पाच्या चरणी अर्पण करा आणि मंदिराबाहेर जेव्हा याल तुम्ही, एखादा गरीब व्यक्ती जर तुम्हाला दिसला तर एक शहाळं किंवा एक नारळ त्या गरीब गरजू व्यक्तीला द्या. उन्हाळ्याचे दिवस आहे, ते पाणी पिऊन तो तृप्त होईल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. तुमच्या मुलाबाळांची प्रगती कोणी थांबवण्याचा प्रयत्न करत असेल, तुमचे मुलं चिडचिडी असतील, किरकिर करत असेल, खूप वाईट वागत असेल, तुमचं ऐकत नसतील, तर उद्या आईने 2 शहाळे गणरायाच्या मंदिरात घेऊन जा. एक बाप्पाच्या चरणी मुलांविषयी प्रार्थना करून अर्पण करा. मुलांची भरभरून प्रगती होऊ दे, माझं मूल शांत सुस्वभावी होऊ दे, मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, असं बोलून बाप्पाला एक नारळ शहाळं अर्पण करा. आणि दुसरं शहाळं बाप्पाच्या मंदिराबाहेर येऊन एखाद्या गरजवंतूला, एखादा गरीब असेल, त्याला खरंच गरज आहे अशा व्यक्तीला तुम्हाला ते नारळ द्यायचं आहे आणि त्याला प्यायला सांगा. वाटलेस त्यातलं पाणी तुमच्या समोरच. भरभरून आशीर्वाद मिळतील तुमच्या मुलाबाळांना. करून बघा. त्याचबरोबर एक जास्वंदाचं फूल अर्पण करा. 21 दुर्वांची जुडी गणपती मंदिरात घेऊन जा. 21 दुर्वांची जुडी तुम्ही घरात व्हा किंवा मंदिरात व्हा, पण उद्या अवश्य 21 दुर्वा बाप्पाला अर्पण करायचे आहे. महिलांनी बाप्पाला गूळ, खोबरं, मोदक, लाडू, शिरा, खीर यातील जो नैवेद्य तुम्हाला दाखवता येईल तुम्हाला दाखवायचं आहे. जमलं तर थोडं सुकं खोबरं आणि साखर मिक्स करून, बारीक करून हे मिश्रण म्हणजे खिरापतीचा नैवेद्य जरी दाखवला आणि तो लहान मुलांमध्ये वाटला तरीही चालेल. खूप खूप छान, मुलं खुश होतील. त्याचबरोबर मुलं खुश तर बाप्पा पण खुश. उद्या थोडंसं सुकं खोबरं किसून घ्या, त्यात थोडी पिठी साखर टाका, थोडी वेलची पूड टाका, ड्रायफ्रूट असतील टाका आणि तो नैवेद्य बाप्पाला दाखवा आणि लहान मुलांमध्ये तो नैवेद्य म्हणजे प्रसाद वाटा. तुम्ही मंदिरात केला हा उपाय तरीही चालेल किंवा घरी करा. तुमच्या आजूबाजू जे मुलं असतील त्यांना चमचा भर प्रसाद वाटा. मुलं खुश होतील, बाप्पा पण खुश होईल, तुमच्या मुलाबाळांचं भलं होईल, सर्व काही चांगलं होईल. त्याचबरोबर संध्याकाळी तरी आपल्याला कापूर आरती करायची आहे. चंद्राला ओवाळून तुम्ही उपवास करत असाल, उपवास सोडण्याआधी आपल्याला बाप्पाची आरती करायची आहे. उद्या रात्री 10:12 चंद्रोदय होणार आहे. तुम्ही बाप्पाची आरती करा आणि मग चांदोमामाला चंद्राला ओवाळून पूजा करून मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. उपवास करत असाल तर म्हणते, उपवास नसेल करत तर बाप्पाची संध्याकाळीच आरती करून घेतली तुम्ही तरीही चालेल. तुम्हाला उद्या 21 गुळाचे खडे अर्पण करायचे आहे बाप्पाला. तुम्ही मोदक केले तर गुळाचे खडे नाही अर्पण केले तरीही चालेल आणि तुम्ही मोदक नाही केले तर गुळाचे 21 खडे घ्या, म्हणजे त्याचे छोटे छोटे मोदक गुळ किसून घ्या, त्याचे 21 मोदक तयार करा. त्याचबरोबर एक नारळ, एक लाल फूल, 21 दुर्वांची जुडी बाप्पाला अर्पण करायची आहे. आणि मुलांसाठी 2 शहाळं आईने आपल्या मंदिरात घेऊन जा. एक बाप्पाला अर्पण करा, एक गरिबाला प्यायला द्या.